नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय सर्वांना? आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल तर वाय टाइप करा. पटपट जे विद्यार्थी जॉईन होत आहे, गुड मॉर्निंग. अक्षय गाडेकर जॉईन झालाय, समीक्षा मोरे, सार्थक कवडे, पटपट जॉईन व्हा सर्वांनी. चला पटपट जॉईन व्हा. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर स्टार्ट केला आहे अमाइन्स. त्या अमाइन्सचे आपण रिव्हिजन घेतोय. त्यातलं सुरुवातीचा पार्ट घेतला होता आपण, जसं अमाइन्स, त्या अमाइन्सचं क्लासिफिकेशन, बरोबर ना? अमाइन्स क्लासिफिकेशन, त्यानंतर त्याचं नॉमेक्लेचर, त्यानंतर आपण त्याच्या प्रिपरेशन मेथड बघतोय, ज्यामध्ये आपण 2 प्रिपरेशन मेथड ऑलरेडी डिस्कस केले आहे. दॅट इज प्रिपरेशन ऑफ अमाइन्स बाय युजिंग नायट्रो अल्केन अँड प्रिपरेशन ऑफ अमाइन्स बाय युजिंग अल्किल सायनाइड. त्यानंतर थर्ड मेथड असणार बा प्रिपरेशन ऑफ अमाइन्स बाय युजिंग अमाइड. बघा आता अमाइन्स तयार करायचा आपल्याला कोणाचा यूज करून, तर अमाइडचा यूज करून. माहिती मित्रांनो आपल्याला जो अमाइड आहे, अमाइड ज्याचा जनरल फॉर्म्युला तुम्ही लिहिणार RC≡NH2, याला अमाइड म्हणता. मग अमाइड पासून अमाइन तयार करण्यासाठी 2 रिएक्शन आहे आपल्याकडं. तर पहिल्यांदा आपण त्या अमाइडचं काय करतो मित्रांनो, तर रिडक्शन करतो. अमाइडचं काय करायचं, रिडक्शन करायचं. आता रिडक्शन म्हणजे माहिती आपल्याला ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ते एकदम सिंपल रिएक्शन मित्रांनो. जो अमाइड आहे RC≡NH2, त्यामध्ये तुम्ही हे 4 हायड्रोजन घ्यायचे, रिड्युसिंग एजंट घ्यायचा, इथं तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. एकदम सोपं आहे बघा. हे जे 4 हायड्रोजन आहे त्यातले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन कंबाईन करून लिहून टाकायचा H2O, उरलेला पार्ट. आता बघा हा R जशास तसा लिहिला आपण. जो C आहे त्याला यातले 2 हायड्रोजन लिहिले CH2 आणि इथं NH2. काय तयार झालं मित्रांनो, इथं अमाइन्स तयार झाला. म्हणजे सिंपल, फक्त काय लक्षात घ्यायचं, अमाइडचं रिडक्शन झालं तर त्या अमाइड मध्ये जो C≡O ग्रुप आहे म्हणजे कार्बोनिल ग्रुप, तो कन्वर्ट होतो CH2 मध्ये. CH2 म्हणजे कोणता, मिथिलीन ग्रुप. क्लिअर? मग कोणता जरी अमाइड दिला का आपल्याला पटकन एका सेकंदात आन्सर आलं पाहिजे. जसं आपण घेतला फॉर्मामाइड. बघा फॉर्मामाइड घेतला, त्याचं रिडक्शन केलं बाय युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. मग आपल्याला फक्त डोक्यात काय, C≡O चा काय लिहा, CH2 लिहा. मग आपण लिहिणार इथं HCH2NH2. सांगा HCH2 म्हणजे CH3, म्हणजे तयार झाला इथं CH3NH2, ज्याला आपण मिथिल अमाइन. सांगा CH3 C≡NH2 घेतला, ज्याला आपण ऍसिटामाइड म्हणणार. ऍसिटामाइड घेतला, त्याचं रिडक्शन केलं तर तयार होईल इथं CH3 CH2NH2, इथिल अमाइन. काय तयार होईल मित्रांनो, इथिल अमाइन. मग मला असा तयार करायचा आहे आता CH3 CH2 CH2NH2, N प्रोपिल अमाइन तयार करायचा. कोणता अमाइड घ्यावा लागेल, एकदम सोपं आहे. NH2 ज्या CH2 ला अटॅच आहे त्याऐवजी काय लिहा मित्रांनो, C≡O लिहा. बाकी पार्ट आहे तसं असल्या. मग आपण असं घेणार प्रोपेन अमाइड.
प्रोपेन अमाइड त्याचं रिडक्शन केलं तर तयार होईल एन प्रोपिल अमाइन. माझ्या मते रिॲक्शन कळाली सगळ्यांना. मग आपण बेन्झामाइड घेतला. बघा बेन्झामाइड घेतला, ही एरोमॅटिक रिंग सी डबल बॉन्ड ओ NH2. काय घेतलं आपण, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड याचा यूज करून ह्या बेन्झामाइडचं रिडक्शन केलं. मग परत आपण सी डबल बॉन्ड ओ चा काय लिहिणार, CH2 लिहिणार. म्हणजे ही बेन्झीन रिंग CH2 NH2. आता रिंग आणि CH2 असेल तर त्याला तुम्ही बेन्झील म्हणता. मग याचं नाव बेन्झील अमाइन. काय म्हणणार याला आपण, बेन्झील अमाइन. कोण सांगेल मला आता, कमेंट करून सांगा. हा जो बेन्झील अमाइन आहे त्या बेन्झील अमाइनचा IUPAC नेम काय, कमेंट करा पटकन. बेन्झील अमाइन ज्याचं IUPAC नेम विचारलंय, पटकन. आवाज येतोय ना सर्वांना, आवाज येतोय, कमेंट करा. बेन्झील अमाइन समीक्षा मोरेने बरोबर सांगितलंय. समीक्षा मोरेने एकदम करेक्ट आन्सर सांगितलंय. बेन्झील अमाइन ज्याचं IUPAC नेम. पटपट बाकी स्टुडंटने पण पटपट आन्सर द्यायचंय. सिद्धीने पण बरोबर सांगितलंय. शोएब शेख, शोएबने पण बरोबर सांगितलंय, शोएब शेख. तर बघा मित्रांनो, हा बेन्झील अमाइन जो आहे त्यामध्ये तुम्हाला दिसतोय CH2 NH2. म्हणजे आता हा प्रायमरी अमाइन आहे. प्रायमरी अमाइन ज्याचं आपण नाव अल्केन अमाइन लिहितो. मग यामध्ये एक कार्बन आहे, मग एक कार्बन म्हणून याला आपण मिथेन अमाइन म्हणणार. काय म्हणणार याला आपण, मिथेन अमाइन. पण त्या मिथेन अमाइन, ऍक्च्युअल मिथेन अमाइन असा आहे CH3 NH2. मग आता ह्या मिथेन अमाइन आणि यात काय फरक आहे, तर यामधला एक हायड्रोजन काढून फिनिल रिंग घेतली आहे, म्हणून याचं नाव येईल फिनिल मिथेन अमाइन. काय म्हणणार याला पण, फिनिल मिथेन अमाइन. जो कोणत्या टाईपचा अमाइन आहे मित्रांनो, तर प्रायमरी अमाइन्स. कळालं सगळ्यांना. हे अमाइडचं रिडक्शन केलं तर तयार होतो अमाइन्स. अमाइडचं रिडक्शन केल्यानंतर तयार होणारा जो अमाइन्स आहे मित्रांनो, त्या अमाइन्स मध्ये कार्बन कमी वगैरे होणार नाही. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे बघा, अमाइडचा यूज करून आपल्याला अमाइन तयार करायचा आहे. तर त्यामध्ये जो अमाइड आहे त्या अमाइडचं काय केलं जातं, तर अमाइडला हीट दिल्या जाते ब्रोमिन सोबत इन प्रेझेन्स ऑफ NaOH और KOH. एकदम सोपं आहे. याचं डिकम्पोजिशन होतं, तुकडे होता, यातला R यातला NH2. काय तयार होईल इथं, RNH2, ज्याला म्हणणार तुम्ही प्रायमरी अमाइन. त्यानंतर यातले 2 Na आणि हा CO3, Na2CO3 प्लस 2 NaBr प्लस H2O. एकदम सोपी रिॲक्शन ही पण, एकदम सोपी. इकडे बघा काय घेतला आपण, अमाइड घेतला, RC डबल बॉन्ड O NH2 प्लस Br2 प्लस 4 NaOH. प्रोडक्ट एकदम सोपं आहे. हा जो अमाइड आहे त्यातला R घ्यायचा आणि त्याला NH2 लिहून टाकायचा, RNH2. कोणता अमाइन तयार झाला, हा प्रायमरी अमाइन. आता बाकी उरलेला पार्ट तुम्ही कंबाईन करायचा. बघा हे जे 4 NaOH आहे त्यातले 2 Na, नंतर यातला C, यातला एक ऑक्सिजन आणि आपण म्हणणार यातले 2 ऑक्सिजन घेतले, तयार झाला Na2CO3 प्लस उरलेले 2 Na, हे 2 Br. काय कंबाईन करून लिहिणार तुम्ही, 2 NaBr प्लस. आता हे 4 हायड्रोजन होते आणि यातले आता आपण 4 ऑक्सिजन पैकी 2 इथं घेतले होते, 2 उरले, मग आपण लिहिणार 2H2O. आता हे साइड प्रोडक्टशी काही घेणं नाही आपल्याला. महत्वाचं मेन प्रोडक्ट प्रायमरी अमाइन कसा तयार होतो, तर याचं डिग्रेडेशन होतं. डिग्रेडेशन म्हणजे त्याचे तुकडे होतात आणि तुकडे झाल्यामुळे यातला R आणि यातला NH2. जसं बघा आपण ऍसिटामाइड घेतला, CH3C डबल बॉन्ड O NH2 आणि याचं काय केलं आपण, डिग्रेडेशन. मग आपल्याला कळायला पाहिजे ब्रोमीन
NaOH घेतले किती 4. मग यातला CH3 आणि यातला NH2 काय तयार झाला इथं CH3NH2. आपण असा घेतला CH3 CH2 C डबल बॉन्ड NH2 काय तयार होईल इथं CH3 CH2 NH2 म्हणजे त्याच अमाइड मधला अल्किल घ्यायचा आणि त्याला डायरेक्ट NH2 अटॅच करायचा. हा मधला जो पार्ट आहे तो काढून टाकायचा. मग आता रिडक्शन करताना आणि हे डिग्रेडेशन करताना आता ही जी रिएक्शन आहे मित्रांनो एकदम सोपी रिएक्शन आहे. हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन ज्याला शॉर्टकट मध्ये म्हणू शकता तुम्ही हॅपी बर्थडे रिएक्शन. हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन ज्याला हॅपी बर्थडे रिएक्शन म्हणू शकता, ज्यामध्ये तुम्ही अमाइडचं डिग्रेडेशन करताय म्हणजे त्याच अमाइड मधला अल्किल आणि त्याच अमाइड मधला NH2 घेताय. बरोबर. मग रिडक्शन करताना कार्बन कमी होत नव्हते, इथं मात्र एक कार्बन कमी होतोय. लक्षात घ्या. तुम्ही जर असा घेतला मग इथं CH3 CH2 नंतर इथं घेतला परत CH2 C डबल बॉन्ड NH2 याचं जर आपण हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन केलं मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे याच्या 4 कार्बन आहे, अमाइन मध्ये 3 कार्बन येतील CH3 CH2 CH2 NH2. दोघातला फरक कळाला. मग डिग्रेडेशन आणि रिडक्शन. रिडक्शन केलं तर अमाइड मध्ये जेवढे कार्बन आहे तेवढ्याच कार्बनचा अमाइन तयार होतो. मात्र डिग्रेडेशन करताना तुम्ही जो अमाइड घेताय त्या अमाइड मध्ये जेवढे कार्बन आहे त्यापेक्षा एक कार्बन कमी असलेला अमाइन्स हा तयार होईल. तर रिएक्शन कळाली सगळ्यांना. अमाइडचा यूज करून अमाइन्स कसा तयार केला जातो. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे बघा बाय युजिंग अल्किल हलाइड. बघा अमाइन्स तयार करायचा कोणाचा यूज करून तर अल्किल हलाइडचा यूज करून. या मेथडला हॉफमन्स अल्कायलेशन हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणता. मग मी काय केलं तर बघा अल्किल हलाइड घेतला ज्याला हिट दिली आपण अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया. बघा काय घेतला आपण अल्किल हलाइड ज्याला हिट दिली आपण अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया. इथं प्रोडक्ट यातला R यातला X निघाला त्याऐवजी यातला आला NH2 प्लस काय तयार होईल इथं HX म्हणजे कोणता अमाइन तयार झाला मित्रांनो प्रायमरी अमाइन. जर आपण अमोनिया एक्सेस क्वांटिटी मध्ये घेतला तर लक्षात घ्या मित्रांनो रिएक्शन मध्ये फायनल प्रोडक्ट भेटतं आपल्याला प्रायमरी अमाइन. जर एक्सेस क्वांटिटी मध्ये काय घेतलं तुम्ही अल्किल हलाइड अमोनिया घेतला त्याच्या उलट आपण काय केलं मित्रांनो तर लक्षात घ्या अल्किल हलाइड एक्सेस घेतला आणि अमोनिया कमी घेतला. म्हणजे अल्किल हलाइड आपण एक्सेस क्वांटिटी मध्ये घेतला आणि अमोनिया कमी घेतला तर तिथं आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये प्रायमरी अमाइन तयार होईल. इथंच रिएक्शन थांबणार नाही. तर हा जो तयार झालेला प्रायमरी अमाइन आहे त्या प्रायमरी अमाइनची रिएक्शन परत केली जाईल अल्किल हलाइड सोबत. तयार होईल इथं सेकंडरी अमाइन. परत हा जो सेकंडरी अमाइन आहे त्या सेकंडरी अमाइनची रिएक्शन परत अल्किल हलाइड सोबत होईल. तयार होईल इथं टर्शियरी अमाइन. काय तयार होईल मित्रांनो टर्शियरी अमाइन. आणि हा जो टर्शियरी अमाइन आहे त्याची परत अल्किल हलाइड सोबत रिएक्शन जर केली तर तुम्हाला असं प्रोडक्ट भेटल RNR. परत इथं R इथं प्लस आणि इथं X मायनस ज्याला तुम्ही क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजे आपण जर एक्सेस अल्किल हलाइड घेतला तर आपलं प्रोडक्ट काय असेल प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शियरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. असं कधी होईल जर अल्किल हलाइड एक्सेस घेतला आणि अमोनिया एक्सेस घेतला तर मात्र आपल्याला फक्त काय भेटल इथं प्रायमरी अमाइन. आता ही जी रिएक्शन मित्रांनो या रिएक्शन मध्ये काय होतंय तर अल्किल हलाइड ज्यातला X मायनस निघून जातोय त्याऐवजी NH2 मायनस येतोय. म्हणजे ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कोणती हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग इथं जर मी मिथिल आयोडाइड घेतला अल्कोहोलिक अमोनिया एक्सेस घेतला तर आपला आन्सर असेल मिथिल अमाइन. इथं जर मी एक्सेस मिथिल आयोडाइड घेतला आणि अल्कोहोलिक अमोनिया घेतला तेव्हा मात्र आपला आन्सर असेल मिथिल अमाइन डायमिथिल अमाइन ट्रायमिथिल अमाइन आणि टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड सॉल्ट. कोणता असणार आहे टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड सॉल्ट. कळाला. इथिल घेतला इथिल अमाइन तयार होईल. पण आता फक्त प्रायमरी अमाइन एक प्रोडक्ट कधी आणि 4 प्रोडक्टचं मिक्सचर कधी. तर हे लक्षात कसं ठेवायचं
अल्किल हलाइड कमी घेतला आणि अल्कोहोलिक अमोनिया जास्त घेतला तर आपल्याला फक्त भेटल प्रायमरी अमाइन. मात्र अल्किल हलाइड जास्त घेतला आणि अमोनिया कमी घेतला तर मात्र आपल्याला मिक्सचर भेटल प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. कळाली ही रिएक्शन. त्यानंतर बघा ही काय म्हणतात ते, दिस रिएक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच अमोनिया मॉलिक्यूल ऍक्ट ऍज अ न्यूक्लिओफाइल. सांगितलं मी तुम्हाला, एक पार्ट निघून जातो दुसरा पार्ट येतो. त्यानंतर ही जी रिएक्शन आहे त्या रिएक्शन साठी अल्किल हलाइडची रिएक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात घ्या. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह असता अल्किल आयोडाइड, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल क्लोराइड. दिस मेथड कॅन नॉट बी यूज फॉर प्रिपरेशन ऑफ अरिल अमाइन. ही जी मेथड आहे कोणाच्या प्रिपरेशन साठी यूज केली जात नाही मित्रांनो, अरिल अमाइन, बिकॉज सिंपल अरिल हलाइड डू नॉट अंडरगोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली. म्हणजे ह्या मेथडने तुम्ही प्रायमरी अमाइन तयार करू शकता पण अरिल अमाइन तयार करू शकत नाही, कारण की अरिल हलाइडचं सिंपल वेने न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होणार नाही. आणखी एक महत्वाचं लिमिटेशन मित्रांनो, ही एक एक्झाम्पल लक्षात घ्या. तर तुम्ही घेतला टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. सांगा काय घेतला मी, हा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला आणि याची रिएक्शन केली मी अल्कोहोलिक अमोनिया सोबत. सांगा मला ह्या रिएक्शनचं प्रोडक्ट काय येईल. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला आणि त्याचं आपण रिएक्शन केली अल्कोहोलिक अमोनिया सोबत. पटपट सांगा ह्या रिएक्शनचं प्रोडक्ट काय येईल, कमेंट करा. सांगा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड हिटेड विथ अल्कोहोलिक अमोनिया. कमेंट करा पटकन. समीक्षा मोरेने आन्सर सांगितले. थोडस बरोबर आहे, थोडस चुकलंय, नाव चुकलंय तुमचं. तुमचा सांगण्याचा उद्देश बरोबर होता. रुचाने सांगितले टर्शियरी ब्युटिल अमोनिया तयार होईल, अमोनिया नाही. यश कायस्थ बरोबर सांगितले, यश कायस्थने बरोबर सांगितले. सिद्धीने पण बरोबर सांगितले. अल्किन प्रिपेअर होईल पण कोणता अल्किन तयार होईल, नाव सांगा सिद्धी त्या अल्किनचं. अल्किन तयार होईल हे बरोबर आहे. यश कायस्थ बरोबर सांगितले. तर बघा मित्रांनो, जर टर्शियरी अल्किल हलाइड असेल, लक्षात घ्या स्पेशली हे एक लिमिटेशन या रिएक्शनचं. जर तुम्ही टर्शियरी अल्किल हलाइड घेतला तर टर्शियरी अल्किल हलाइडचं सबस्टिट्यूशन न होता इलिमिनेशन होतं. काय होतं याचं, इलिमिनेशन होतं. आणि इलिमिनेशन झालं, आता इलिमिनेशन कसं होतं तर बघा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असतो त्याला तुम्ही अल्फा कार्बन म्हणता, त्यातला निघतो Br आणि यातला एक हायड्रोजन. मग Br आणि एक हायड्रोजन निघाला तर असा इथं प्रोडक्ट तयार होईल CH3 डबल बॉन्ड इथं CH2 आणि प्लस NH4Br. आता NH4 कसा, यातला H NH3 ला कंबाईन झाला NH4 आणि यातला Br. कोणता अल्किन तयार झाला तर हा जो अल्किन आहे ज्याचं नाव आहे आयसोब्युटिलिन. काय नाव याचं, आयसोब्युटिलिन, किंवा त्याला तुम्ही म्हणणार 2-मिथिल प्रोपिन. एवढं एक लिमिटेशन लक्षात घ्या मित्रांनो. जर अल्किल हलाइड टर्शियरी असेल तर सबस्टिट्यूशन न होता इलिमिनेशन होतं आणि अमाइन्स तयार न होता काय तयार होतो, इथं अल्किन तयार होतो. क्लिअर, हा पॉइंट एवढा लक्षात घ्या. नाही तर आपल्याला बरोबर वाटतं अल्किल हलाइड आणि अमोनिया आला का हॅलोजन काढून टाका NH2 ल्या. तसं नाहीये. हे टर्शियरीच्या बाबतीत आपण हे लक्षात ठेवायचं. ही अल्किल हलाइडची रिएक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात घ्या. अरिल अमाइन तयार होणार नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर
नेक्स्ट मेथड असणार आहे बघा प्रिपरेशन ऑफ अमाइन्स बाय युजिंग गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. एकदम सोपी रिएक्शन आहे ज्यामध्ये आपण घेतला जातो पहिल्यांदा थॅलामाइड. स्ट्रक्चर पण सोपं आहे बघा. ही बेन्झीन रिंग, इकडं C डबल बॉन्ड O, परत C डबल बॉन्ड O NH. अल्कोहोलिक KOH सोबत हिट दिली तर बघा यातला H+ निघून जातो. H+ निघाला म्हणजे ह्या नायट्रोजन वर मायनस येतो आणि यातला K+ कंबाईन होतो. असा हा सॉल्ट तयार झाला ज्याला म्हणणार आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड. काय म्हणणार त्याला आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये हा जो पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड रिॲक्ट विथ अल्किल हलाइड. कोणासोबत रिॲक्शन केली जाते याची? अल्किल हलाइड सोबत. मग हा पोटॅशियम आयन रिप्लेस होतो, त्याऐवजी अल्किल येतो. मग याला N अल्किल थॅलामाइड म्हणणार. काय म्हणणार याला आपण? N अल्किल थॅलामाइड. त्यानंतर तयार झालेला हा जो N अल्किल थॅलामाइड आहे याचं आपण हायड्रोलिसिस केलं. काय केलं त्याचं? हायड्रोलिसिस बाय युजिंग बेस. जसं इथं 2 NaOH घेतले मित्रांनो आपण. मग 2 NaOH घेतल्यानंतर लक्षात घ्या यातला R, यातला N आणि यातले 2 हायड्रोजन तयार झाला RNH2. बघा RN हा जो NaOH होता त्यातला हायड्रोजन, परत दुसरा NaOH होता त्यातला हायड्रोजन. मग RN आणि 2 हायड्रोजन RNH2. उरलेला पार्ट बघा. मग हा ONA इथं कंबाईन झाला, इथं ONA कंबाईन झाला म्हणजे सोडियम सॉल्ट तयार झाला थॅलिक ऍसिडचा, ज्याला सोडियम थॅलेट म्हणणार किंवा सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड. आणि प्लस तयार होतो मित्रांनो प्रायमरी अमाइन. आता बघा या मेथड मध्ये जो प्रायमरी अमाइन तयार झाला तो R कुठून आलाय ते सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. तर इथं जो R आलाय तो अल्किल हलाइड मधून आलाय. मग इथं जर तुम्ही मिथिल घेतला तर मिथिल अमाइन तयार होईल. इथिल घेतला इथिल अमाइन, N प्रोपिल घेतला N प्रोपिल अमाइन. लक्षात येईल. मग इथं कोणतं प्रोडक्ट तयार होईल कशावर डिपेंड आहे तर ते तुम्ही कोणता अल्किल हलाइड घेता त्यावर डिपेंड आहे. आता ही जी मेथड आहे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, या मेथडने तुम्ही अरिल अमाइन तयार करू शकत नाही. हे पण लक्षात घ्यायचं. जे अरोमॅटिक अमाइन्स आहे ते या मेथडने तयार होणार नाही. तर अशा ह्या प्रिपरेशन मेथड होत्या अमाइनच्या. कोणकोणत्या? तर बाय युजिंग नायट्रो अल्केन. पटपट सांगतो आता इथं शॉर्टकट मध्ये मी सांगतो. पहिली कोणती? बाय युजिंग नायट्रो अल्केन, नंतर बाय युजिंग अल्किल सायनाइड, त्यानंतर बाय युजिंग अमाइड. बरोबर का? अमाइड पासून अमाइन तयार करण्याच्या 2 मेथड आहे. त्यानंतर आपण घेतलं बाय युजिंग अल्किल हलाइड आणि शेवटची ही गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. अशा मेथड आहे बघा. नायट्रो अल्केन घेतला, याचं काय करा? रिडक्शन करा, 6 हायड्रोजन ऍड करा. इथं घ्यायचं तुम्ही T9 कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय तयार होतो इथं? R NO2 चा लिहून टाकायचा NH2. हा जो सायनाइड आहे याचं रिडक्शन करा, 4 हायड्रोजन घ्या. इथं रिड्युसिंग एजंट घ्यायचं तुम्ही सोडियम अँड इथिल अल्कोहोल. C ट्रिपल बॉन्ड N आहे त्याचा लिहून टाकायचा CH2NH2. काय नाव रिएक्शनचं त्याचं? मेंडियस रिडक्शन. त्यानंतर अमाइड घेतला, त्या अमाइडचं आपण रिडक्शन केलं बाय युजिंग रिड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. C डबल बॉन्ड O आहे त्याचा CH2 लिहून टाका NH2. त्यानंतर अमाइड घेतला, त्या अमाइडची रिएक्शन आपण ब्रोमिन सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ NaOH. मग आपल्याला कळायला पाहिजे हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन. यातला R यातला NH2 तयार होईल RNH2 अल्किल हलाइड, ज्याची रिएक्शन तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया सोबत केली तयार होईल अल्किल अमाइन म्हणजे प्रायमरी अमाइन. जर अल्कोहोलिक अमोनिया एक्सेस घेतला तर, आणि जर आपण अल्किल हलाइड एक्सेस घेतला तर तयार होईल इथं RNH2, नंतर परत RNHR, नंतर RNRR टर्शियरी अमाइन आणि परत R4N+X- म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आणि गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आता बघितले आपण. थॅलामाइड घेतला, त्याचं KOH सोबत रिएक्शन केली, पोटॅशियम सॉल्ट तयार झाला. पोटॅशियम सॉल्टची रिएक्शन अल्किल हलाइड सोबत केली, N अल्किल थॅलामाइड तयार झाला, ज्याचं आपण हायड्रोलिसिस केलं तर तयार होतो प्रायमरी अमाइन. These are the different methods for preparation of amines. Clear? कळालं हे सगळ्यांना?
त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. जे अमाइन्स आहे त्या अमाइन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी. तर काय म्हणतात ते प्युअर अमाइन्स आर ऑलमोस्ट कलरलेस बट डेव्हलप कलर ऑन कीपिंग इन एअर ड्यू टू ऍटमॉस्फेरिक ऑक्सिडेशन. जे प्युअर अमाइन्स असतात ते जवळपास कलरलेस आहे, पण एअर सोबत जर कॉन्टॅक्ट झाला तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याला कलर येतो. लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस विथ फिशी ऑर्डर. जे कमी कार्बन असलेले अमाइन्स आहे त्याचं काय म्हणतात ते गॅसेस आहे आणि त्याची ऑर्डर कशी तर फिशी ऑर्डर. प्रायमरी अमाइन्स विथ 3 or more कार्बन ॲटम्स आर लिक्विड. म्हणजे जे प्रायमरी अमाइन्स आहे 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन असणारे ते लिक्विड फॉर्म मध्ये आणि हायर वन्स आर सॉलिड. 4 पेक्षा जास्त कार्बन म्हणजे जे जास्त कार्बन आहे 7-8 कार्बनच्या पुढचे ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात सॉलिड फॉर्म मध्ये. देन लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन H2O. जे लोअर अमाइन्स आहे ते वॉटर मध्ये सोल्युबल असतात कारण की ते वॉटर सोबत तयार करता हायड्रोजन बॉन्डिंग. सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज. हा महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. जसजशी साईज वाढत जाते अल्किल ग्रुपची तशी सोल्युबिलिटी काय होते तर कमी होत जाते. अल्कोहोल्स आर मोर सोल्युबल दॅन अमाइन्स. अल्कोहोल हे जास्त सोल्युबल आहे अमाइन्स पेक्षा. बॉइलिंग पॉइंट आहे बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट आहे कोणाचा बॉइलिंग पॉइंट अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ऍसिड इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ अमाइन्स. आणि अमाइन्सचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे कोणापेक्षा अल्केन पेक्षा. आता बॉइलिंग पॉइंट मध्ये लक्षात घ्या सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट आहे प्रायमरी अमाइन्सचा, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स. कळेल ना, हे महत्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट प्रायमरी अमाइन्स, नंतर सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स. का बरं तर बघा प्रायमरी अमाइन्स मध्ये NH2 असतो, सेकंडरी मध्ये फक्त NH असतो आणि टर्शरी मध्ये तर H नसतोच. इथं 2 हायड्रोजन आहे म्हणून हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग होईल. इथं 1 आहे म्हणून इथं थोडीशी वीक, इथं एकदम वीक. म्हणून बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर लक्षात घ्या मित्रांनो. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट असेल प्रायमरी अमाइनचा. सोल्युबिलिटीची ऑर्डर पण सेम आहे. सगळ्यात जास्त सोल्युबल असेल प्रायमरी अमाइन, नंतर सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. या 2 पॉइंट वरती क्वेश्चन विचारलेले आहे. क्लिअर, कळेल ना. मग आता बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर प्रायमरी अमाइनचा सगळ्यात जास्त, टर्शरीचा कमी. सोल्युबिलिटी पण सेम, प्रायमरीची जास्त, टर्शरीची कमी. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज घेतोय आपण अमाइनच्या. तर बघा अमाइन्स आर रिएक्टिव्ह. अमाइन्स हे जास्त रिएक्टिव्ह. त्याचे 2 कारण आहे. पहिलं कारण आहे डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन. बघा जो नायट्रोजन आणि हायड्रोजन आहे अमाइन्स मध्ये, तर त्या नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स असल्यामुळं त्यामधला जो बॉन्ड आहे मित्रांनो हा NH बॉन्ड तो पोलार आहे. नायट्रोजन वर पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन वर पार्शियल पॉझिटिव्ह. आणि आपल्याला माहिती आहे जे पोलार बॉन्ड आहे ते वीक असता म्हणजे ते इझिली ब्रेक होता. आणि नंतर काय म्हणतात ते प्रेझेन्स ऑफ लोन पेअर. जो तो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजन वर लोन पेअर आहे सॉरी त्या लोन पेअर मुळे पण ते काय असतात तर रिएक्टिव्ह. मग कळालं अमाइन जास्त रिएक्टिव्ह असण्याचं कारण काय, तर पहिलं कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन. त्यामुळे हा बॉन्ड कसा आहे मित्रांनो पोलार आहे. पोलार बॉन्ड कसे असतात तर वीक असतात, ते इझिली ब्रेक होता. आणि सेकंड रिझन काय असणार आहे तर जो अमाइन्स आहे त्या अमाइन्स मध्ये असलेला जो नायट्रोजन आहे त्याच्यावरती असते लोन पेअर. मग इथं जसं अमाइनची रिॲक्शन दिली बघा, अमाइन्स मध्ये जो नायट्रोजन आहे लोन पेअर आहे. आणि कुठेतरी आपण शिकलोय लेविस थेरी. अकॉर्डिंग टू लेविस थेरी द सबस्टन्स विच डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आर कॉल्ड बेस. म्हणून अमाइन्स हा कसा आहे मित्रांनो बेसिक आहे. मग हा पटकन हा HX हायड्रोजन हलाइड, मग H+ याला कंबाईन होईल R NH3+X- काय तयार झाला मित्रांनो हा सॉल्ट तयार झाला. जसं इथं अरोमॅटिक अमाइन घेतला एनिलीन HCl सोबत रिॲक्शन केली, हा NH2 चा NH3+Cl- आपण काय तयार झाला मित्रांनो सॉल्ट तयार झाला. क्लिअर.
त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो असणार आहे बघा, आपल्याला रिॲक्शन घ्यायची आहे अमाईनच्या, ज्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे मित्रांनो अल्कायलेशन ऑफ अमाईन्स. आता अल्कायलेशन ऑफ अमाईन्स म्हणजे काय तर बघा, जो अमाईन्स आहे त्या अमाईन्स मधले हायड्रोजन काढून टाकायचे आणि त्याऐवजी काय घ्यायचं तुम्ही, अल्किल ग्रुप घ्यायचा. मग अल्कायलेशन कसं केलं जातं तर बघा मित्रांनो, आपण घेतला प्रायमरी अमाईन्स, त्या प्रायमरी अमाईनची रिॲक्शन केली अल्किल हॅलाइड सोबत, अल्किल हॅलाइड घेतला एक्सेस. मग आपल्याला अल्कायलेशन म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे, यातला हायड्रोजन काढून अल्किल घ्यायचा. मग RNH कळालं ना, यातला H काढला, R घेतला, परत रिॲक्शन केली आपण अल्किल हॅलाइड सोबत, परत एक हायड्रोजन काढा, परत घ्या तिथं R, म्हणजे आता एक हायड्रोजन निघाला, परत एक R आला, कोणता अमाईन तयार झाला, टर्शरी. इथं कोणता, सेकंडरी. परत याची रिॲक्शन केली आपण अल्किल हॅलाइड सोबत, काय तयार झाला मित्रांनो, R4N+X- कोणता सॉल्ट, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, ज्याचं नाव आहे टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड सॉल्ट. क्लिअर. मग मी विचारलं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, बघा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस मिथिल आयोडाइड ऑन मिथिल अमाइन. पटकन मला कमेंट करून आन्सर सांगा. मिथिल अमाइन आहे, त्या मिथिल अमाइनची रिॲक्शन आपण एक्सेस मिथिल आयोडाइड सोबत केली तर काय तयार होईल, कोणकोणते प्रोडक्ट तयार होईल, नाव टाईप करा पटकन सांगा कोणकोणते अमाइन्स तयार होतील हे तुम्ही सांगायचंय पटपट इथं. सांगा एक्सेस मिथिल आयोडाइड रिएक्ट विथ मिथिल अमाइन. सांगा काय काय तयार होईल. पटपट सांगायचं. सिद्धीने बरोबर सांगितलंय, सिद्धीने टोटल आन्सर बरोबर सांगितलंय, सृष्टीसाठी तुम्ही एकच सांगितलंय. तर काय काय तयार होईल मित्रांनो, पहिल्या स्टेप मध्ये तयार होईल डायमिथिल अमाइन. काय तयार होईल इथं, डायमिथिल अमाइन. परत रिॲक्शन केली मिथिल आयोडाइड सोबत, मग तयार होईल इथं ट्रायमिथिल अमाइन. काय तयार होईल इथं, ट्रायमिथिल अमाइन. परत रिॲक्शन केली मिथिल आयोडाइड सोबत, तर तयार होईल मित्रांनो इथं CH3 टाइम, नंतर N+ आणि I-. याला तुम्ही क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणणार, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, ज्याचं नाव टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड सॉल्ट. काय म्हणणार त्याला, टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड सॉल्ट. क्लिअर. कळालं. मग ही रिॲक्शन आपल्याला, ज्याला हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन काय म्हणणार याला आपण, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे बघा असायलेशन. आता आपण अल्कायलेशन मध्ये काय केलं मित्रांनो, तर अल्कायलेशन मध्ये आपण अमाइन्स मधला हायड्रोजन रिप्लेस करून अल्किल ग्रुप घेतला. आता आपण काय करतोय तर अल्कायलेशन नाही करत आहे, तर असायलेशन करतोय. मग असायलेशन करताना आपण जो अमाइन्स आहे त्या अमाइन्स मधला हायड्रोजन रिप्लेस करून काय घ्यायचं मित्रांनो, असाइल ग्रुप. मग असाइल म्हणजे माहिती ना आपल्याला कोणता, C+R, याला असाइल ग्रुप म्हणतात. मग बघा मित्रांनो इथं आपण 3 टाईपचे अमाइनचं असायलेशन करतोय. मग मी पहिल्यांदा घेतला प्रायमरी अमाइन. कोणता अमाइन घेतला, प्रायमरी अमाइन. मग प्रायमरी अमाइनचं असायलेशन करायचं. असायलेशन साठी तुम्ही 2 रिएजंट घेऊ शकता मित्रांनो, एक तर ऍसिड क्लोराइड घेऊ शकता, ऍसिड अनहायड्राइड घेऊ शकता. मग मी घेतला ऍसिड क्लोराइड. इकडे बघा ऍसिड क्लोराइड घेतला, एकदम सोपं आहे. यातला एक H, यातला एक Cl, असा HCl काढून टाकायचा. मग HCl निघाला तर R, नंतर काय म्हणणार आपण इथं NH2 चा होईल NH आणि इथं C+R. आता हा जो तयार झाला ऍसिटामाइड आहे मित्रांनो, ज्याला N अल्किल अमाइड म्हणणार. काय म्हणणार तुम्ही, N अल्किल अमाइड. त्यानंतर याला मोनो असाइल डेरिव्हेटिव्ह म्हणू शकता तुम्ही. ह्या मोनो असाइल डेरिव्हेटिव्हचं परत तुम्ही असायलेशन केलं
तर याचं परत एक वेळा असायलेशन होईल, यातला परत एक हायड्रोजन निघून जाईल. मग इथं RN, इथं C डबल बॉन्ड CH3, इथं परत C डबल बॉन्ड CH3. म्हणजे तुम्हाला सांगायचंय प्रायमरी अमाइनचं किती वेळेस असायलेशन झालं. तर बघा मित्रांनो, पहिलं असायलेशन झालं, मोनो असाइल डेरिव्हेटिव्ह तयार झाला. कोणता? मोनो असाइल डेरिव्हेटिव्ह. नंतर इथं परत तयार झाला डाय असाइल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे थोडक्यात प्रायमरी अमाइनचं किती वेळेस असायलेशन होतंय मित्रांनो? 2 वेळेस. आता प्रायमरी अमाइन ऐवजी जर आपण सेकंडरी अमाइन घेतला बघा RNHR, मग सेकंडरी अमाइन घेतला, त्याचं असायलेशन करायचं ठरवलं, तर मग त्याचं असायलेशन करण्यासाठी परत रिॲक्शन केली आपण ऍसिड क्लोराईड सोबत. परत यातला H आणि यातला Cl असा HCl निघून गेला. राहिलेला पार्ट RN, इथं R, इथं C डबल बॉन्ड R. कोणता डेरिव्हेटिव्ह म्हणा याला? मोनो असाइल डेरिव्हेटिव्ह. आता मला सांगा मित्रांनो, याची परत आपण असायलेशन केलं, म्हणजे याची जर असाइल क्लोराईड सोबत रिॲक्शन केली, आता इथं रिप्लेस होण्यासाठी हायड्रोजन नाही, याचा अर्थ इथून पुढे त्याचं असायलेशन होणार नाही. मग प्रायमरी अमाइन आणि सेकंडरी अमाइन दोघांच्या असायलेशन मध्ये काय फरक आहे? तर बघा मित्रांनो, प्रायमरी अमाइनचं असायलेशन 2 वेळेस होतं. आपल्याला मोनो असाइल डेरिव्हेटिव्ह ऍज वेल ऍज डाय असाइल डेरिव्हेटिव्ह भेटतो. आणि सेकंडरी अमाइन घेतला, त्याचं फक्त एकाच वेळेस असायलेशन होतं आणि आपल्याला भेटतो मोनो असाइल डेरिव्हेटिव्ह. त्याऐवजी आपण टर्शियरी अमाइन घेतला आणि ह्या टर्शियरी अमाइनचं जर आपण असायलेशन करायचं ठरवलं मित्रांनो, तर इथं आता रिप्लेस होण्यासाठी हायड्रोजन नाहीये, याचा अर्थ याचं असायलेशन होणार नाही. मग मी विचारलं कोणत्या अमाइनचं असायलेशन होणार नाही? टर्शियरी अमाइनचं. का बरं होणार नाही? तर टर्शियरी अमाइन मध्ये रिप्लेस होण्यासाठी ह्या नायट्रोजनला एक पण हायड्रोजन अटॅच नाही. कळालं? बघा, प्रायमरी अमाइनचं असायलेशन 2 वेळेस होईल, सेकंडरी अमाइनचं 1 वेळेस होईल आणि टर्शियरी अमाइन घेतला त्याचं असायलेशन हे होणार नाही. कळाली रिॲक्शन सगळ्यांना? असायलेशन ऑफ अमाइन्स. त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट जी रिॲक्शन असणार आहे दॅट इज हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट. ही पण एक्झामिनरची आवडती रिॲक्शन आहे. काय नाव रिॲक्शनचं? हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट, किंवा ज्याला आयसोसायनाइड टेस्ट म्हणतात मित्रांनो. जी हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट आहे, ही हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट फक्त दाखवता प्रायमरी अमाइन. हे लक्षात घ्यायचा, यावरच क्वेश्चन विचारता. कोणते अमाइन्स रिॲक्शन दाखवता? प्रायमरी अमाइन्स. काय केलं जातं? हे जे प्रायमरी अमाइन्स आहे, दिस प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म. काय फॉर्म्युला? CHCl3 इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH. मग बघा, यातला R, त्यानंतर आपण जर इथं विचार केला यातला N आणि यातला C, RNC, त्याला कार्बिल अमाइन म्हणा मित्रांनो, किंवा त्याला तुम्ही म्हणता अल्किल आयसोसायनाइड. काय तयार झाला? अल्किल आयसोसायनाइड. कसा? तर यातला R, यातला N, यातला C उरलेलं. त्यानंतर यातले 3 K, नंतर हे 3 Cl, 3 KCl उरलेला पार्ट बघा. 3 OH उरले, त्यानंतर हे 2 आणि 1, 3 हायड्रोजन, 3 हायड्रोजन आणि 3 OH, 3 H2O. मग तुम्हाला विचारलं हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये जो अमाइन्स आहे तो अमाइन्स कन्वर्ट केला जातो कार्बिल अमाइन मध्ये किंवा अल्किल आयसोसायनाइड मध्ये. जसं मग मी घेतला बघा इथं CH3 CH2 NH2, याची रिॲक्शन केली आपण क्लोरोफॉर्म सोबत इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH. सांगा काय होईल मग इथं? आता तर काय म्हणणार आपण? लगेच आपल्या डोक्यात पाहिजे फिक्स. NH2 चा NC लिहा. मग आपण लिहिणार CH3 CH2 NC, इथिल आयसोसायनाइड. कसा असणार हा? इथिल आयसोसायनाइड. आणि जो आयसोसायनाइड आहे त्याचा एकदम खराब वास येतो, फॉली स्मेल म्हणतात त्याला. कोणता? फॉली स्मेल, एकदम खराब वास येतो. मग ह्या हॉफमन्स जी कार्बिल अमाइन टेस्ट आहे, त्या हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्टच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर कोणते अमाइन्स हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट दाखवतात? तर प्रायमरी अमाइन. नंतर
इथं कोणता रिएजंट यूज केला जातो हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये, यावर पण क्वेश्चन विचारला जातो. तर आपल्याला माहिती आहे हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये रिएजंट यूज केला जातो मित्रांनो क्लोरोफॉर्म. कोणता? क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक KOH. त्यानंतर इथं जर विचार केला बघा नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. आता नायट्रस ऍसिड म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो HNO2 किंवा नायट्रस ऍसिड असा पण लिहिला जातो NaNO2 प्लस HCl. मग ह्या नायट्रस ऍसिडची रिॲक्शन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन सोबत वेगवेगळ्या पद्धतीने होते. जशी आपण प्रायमरी अमाइन घेतला मित्रांनो नायट्रस ऍसिड सोबत रिॲक्शन केली, इथं मी परत लिहून दाखवतो बघा. प्रायमरी अमाइन घेतला नायट्रस ऍसिड सोबत रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ HCl. टेम्परेचर बघा मित्रांनो 273 to 278 केल्विन म्हणजे 0 to 5 डिग्री सेल्सिअस. काय करायचं हा जो NH2 आहे आता काय करायचं NH2 चा लिहून टाकायचं तुम्ही डायरेक्ट N ट्रिपल बॉन्ड N प्लस आणि Cl मायनस, ज्याला आपण डायझोनियम सॉल्ट म्हणणार. काय म्हणणार मित्रांनो डायझोनियम सॉल्ट. आता इथं पण तेच लिहिलंय फक्त हे दोन N कंबाईन करून N2 लिहिलाय. आता हा जो डायझोनियम सॉल्ट कसा तयार झाला ते सांगतो बघा. R N परत यातला N आणि यातला Cl. आता उरलेला पार्ट बघा काय म्हणणार आपण यातला H यातला H हे दोन H 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन कंबाईन करून लिहून टाकणार तुम्ही 2H2O. त्यानंतर हा जो तयार झालेला डायझोनियम सॉल्ट आहे RN ट्रिपल बॉन्ड N प्लस Cl मायनस याचा हायड्रोलिसिस करायचं मित्रांनो. हायड्रोलिसिस केल्यानंतर हा पूर्ण पार्ट काढून टाकायचा आणि त्याऐवजी लिहायचा OH म्हणजे काय तयार झाला इथं अल्कोहोल प्लस काय म्हणणार आपण तर बघा हे दोन नायट्रोजन कंबाईन होऊन N2 आणि प्लस लिहिणार आपण HCl. आता एकदम शॉर्टकट लक्षात घ्या नायट्रस ऍसिडची जर प्रायमरी अमाइन सोबत रिॲक्शन केली तर फायनल प्रोडक्ट भेटतो आपल्याला अल्कोहोल. काय भेटतो अल्कोहोल मध्ये काय भेटतं डायझोनियम सॉल्ट. मग जसं मी घेतला मिथिल अमाइन मग आपण लगेच पाठच करून ठेवायचं मिथिल अमाइन नायट्रस ऍसिड. मग नायट्रस ऍसिड म्हटलं का आपल्याला लगेच डोक्यात आलं पाहिजे CH3 NH2 चा काय लिहा N2 प्लस Cl मायनस काय करा त्याचं हायड्रोलिसिस करा. हा N2 फिन2 काढून टाका आणि डायरेक्ट काय लिहून टाका OH. काय तयार झाला मिथिल अल्कोहोल. सांगा मग मी इथिल अमाइन घेतला सांगा इथिल अमाइन घेतला त्याची रिॲक्शन केली नायट्रस ऍसिड सोबत. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे CH3 CH2 N2 प्लस Cl मायनस आणि N2 फिन2 काढून टाका परत काय लिहून टाका OH लिहा. कोणता अल्कोहोल इथिल अल्कोहोल. कळाला. सांगा नायट्रस ऍसिड त्याचं पहिल्यांदा तो डायझोटायझेशन करतो डायझोनियम सॉल्ट तयार करतो. त्या डायझोनियम सॉल्टचं आपण हायड्रोलिसिस केलं N2 फिन2 काढून टाका आणि काय लिहा OH लिहा म्हणजे प्रोडक्ट तयार होईल अल्कोहोल म्हणजे फायनल प्रोडक्ट. सांगा प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन होईल अल्कोहोल मध्ये विथ द हेल्प ऑफ नायट्रस ऍसिड. कळालं या सगळ्यांना. नायट्रस ऍसिडची प्रायमरी अमाइन सोबत रिॲक्शन झाली प्रोडक्ट तयार होईल कोणतं अल्कोहोल. त्यानंतर जो सेकंडरी अमाइन आहे मित्रांनो सेकंडरी अमाइन लिहिता तुम्ही R2NH म्हणजे 2 R आणि NH याची रिॲक्शन केली आपण नायट्रस ऍसिड HNO2 फक्त लिहिताना तो असा लिहायचा HO N डबल बॉन्ड O आणि यातला H आणि हा OH असा H2O काढून टाकायचा. उरलेला पार्ट R2 नंतर बघा हा N परत इथं सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O याला N नायट्रोसो अमाइन काय म्हणायचं N नायट्रोसो अमाइन आणि हा N नायट्रोसो अमाइन हा येलो कलरचा ऑइली कंपाऊंड आहे. याच्यावर पण क्वेश्चन विचारता विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड गिव्स येलो ऑइली कंपाऊंड व्हेन रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड म्हणजे खाली दिलेल्यापैकी कोणता कंपाऊंड हा येलो ऑइली कंपाऊंड तयार करेल जेव्हा त्याची रिॲक्शन नायट्रस ऍसिड सोबत होईल. तर येलो ऑइली कलरचा कंपाऊंड आहे ज्याला N नायट्रोसो अमाइन म्हणणार. तो तयार होतो सेकंडरी अमाइन पासून. कोणापासून तयार होतो मित्रांनो सेकंडरी अमाइन. मग मी घेतला इथं C2H5 NH परत C2H5 ज्याला तुम्ही डायइथिल अमाइन म्हणणार.
ज्या डायइथिल अमाईनची रिॲक्शन केली मी नायट्रस ऍसिड सोबत H2O काढून टाकला कसा तर यातला H आणि यातला OH काय उरला बघा C2H5N परत C2H5 नंतर N डबल बॉन्ड O बघा याला काय म्हणणार आपण NN डायइथिल नायट्रोसोअमाइन NN डायइथिल नायट्रोसोअमाइन ज्याचा कलर असणार आहे मित्रांनो येलो ऑइली कंपाऊंड जसं आपण प्रायमरी अमाइन घेतला अल्कोहोल तयार झाला सेकंडरी अमाइन घेतला नायट्रोसो कंपाऊंड तयार झाला तसा आपण घेतला टर्शियरी अमाइन बघा टर्शियरी अमाइन मध्ये 3 अल्किल असतात आणि नायट्रोजन असतो ज्याच्यावर एक लोन पेअर आहे नायट्रस ऍसिड जो लिहिला आपण HNO2 मला सांगा नायट्रस ऍसिड आहे ऍसिड याचा अर्थ त्याच्यापासून H+ आयन तयार होईल आणि NO2- असे 2 आयन तयार होतील मग हा H+ या लोन पेअरच्या मदतीने नायट्रोजनला कंबाईन होईल R3NH+ आणि काय येईल मित्रांनो इथं NO2- याला म्हणायचं नायट्राइट सॉल्ट काय तयार झाला हा नायट्राइट सॉल्ट कोणता सॉल्ट तयार झाला मित्रांनो नायट्राइट सॉल्ट ज्याचं नाव लिहायचं जर ठरवलं ट्राय अल्किल अमोनियम नायट्राइट सॉल्ट काय म्हणायचं त्याला ट्राय अल्किल बघा ट्राय अल्किल अमोनियम नायट्राइट सॉल्ट मग मी घेतलं ट्राय इथिल अमाइन घेतला ज्याची रिॲक्शन केली आपण नायट्रस ऍसिड सोबत सांगा इथं जो सॉल्ट तयार होईल त्याचं नाव सांगा कमेंट करा हा ट्रायइथिल अमाइन ज्याची रिॲक्शन केली आपण नायट्रस ऍसिड सोबत इथं नायट्राइट सॉल्ट तयार होईल मी विचारलं त्या नायट्राइट सॉल्टचं नाव काय स्ट्रक्चर पण लिहितो मी त्याचं C2H5 थ्राईस NH+ आणि NO2-. सिद्धीने बरोबर सांगितलंय समीक्षा शेलर पण बरोबर सांगताय काय ना मित्रांनो याचं ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट सॉल्ट काय म्हणणार त्याला आपण ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट सॉल्ट क्लिअर महेश जगतापने पण सांगितलंय पण त्यांनी नायट्राइट नाही सांगितलं NO2 गायब करून टाकला NO2 घ्यावा लागेल तो नायट्राइट सॉल्ट बरोबर कमेंट करताय महेश तुम्हाला कळालंय नायट्राइट लिहिणं गरजेचं होतं एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो आता 10:30 ला केमिस्ट्रीचं लेक्चर संपल्यानंतर लगेच 10:30 वाजता ज्यांचं बायोलॉजी आहे त्यांचं बायोलॉजीचं सुतवणे सरांचं लेक्चर असणार आहे 10:30 वाजता त्यामुळे बायोलॉजी वाले जे स्टुडंट आहे ते 10:30 वाजता केमिस्ट्रीचं लेक्चर संपल्यानंतर परत जॉईन होतील हे कळालं सगळ्यांना सांगा मग नायट्रस ऍसिडची रिॲक्शन आपण प्रायमरी अमाइन सोबत केली काय तयार होतो सांगा प्रायमरी अमाइन सोबत रिॲक्शन केली अल्कोहोल तयार होतो सेकंडरी अमाइन सोबत रिॲक्शन केली नायट्रोसो कंपाऊंड तयार होतो आणि टर्शियरी अमाइन सोबत रिॲक्शन केली तर नायट्राइट सॉल्ट तयार होतो क्लिअर तिघी पण रिॲक्शन कळाले आपल्याला तिघांसोबत पण रिॲक्शन नेमकं काय होईल त्यानंतर रिॲक्शन विथ अरिन सल्फोनिल क्लोराइड आता हा जो अरिन सल्फोनिल क्लोराइड आहे मित्रांनो त्याला आपण बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड पण म्हणणार काय म्हणणार त्याला बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड आणि हा जो बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड आहे मित्रांनो त्याचं स्ट्रक्चर पण लक्षात घ्या ही बेन्झीन रिंग नंतर इथं S डबल बॉन्ड O परत डबल बॉन्ड O आणि इथं Cl याला बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड म्हणता किंवा त्याला अरिन सल्फोनिल क्लोराइड म्हणता जो यूज केला जातो ज्या रिॲक्शन मध्ये त्या रिॲक्शनला हिंग्सबर्ग टेस्ट म्हणता काय म्हणता हिंग्सबर्ग टेस्ट आणि ही पण अमाईनची एक महत्वाची टेस्ट आहे मित्रांनो ही जी हिंग्सबर्ग टेस्ट आहे प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन हे तिघं डिस्टिंग्विश करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते हिंग्सबर्ग टेस्ट मग सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारतात ते विच ऑफ द फॉलोइंग इज हिंग्सबर्ग रिएजंट
हिंग्सबर्ग रिएजंट कोणता आहे? तर हिंग्सबर्ग रिएजंट आहे मित्रांनो बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. कोणता? बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. आता ह्या बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडची रिॲक्शन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन सोबत कशी होते तर ते आपण इथं बघतोय. तर बघा मित्रांनो आपण घेतला प्रायमरी अमाइन. आता हा थेरी पार्ट वगैरे काही वाचत बसू नका, मी थेरी पार्ट पण तुम्हाला सांगतो पण शॉर्टकट. बघा काय घेतला प्रायमरी अमाइन, नंतर हा बेन्झीन बघा C6H5 नंतर SO2 म्हणजे S डबल बॉन्ड O S डबल बॉन्ड O Cl आणि घेतला हा प्रायमरी अमाइन. बघा प्रायमरी अमाइन मध्ये जो नायट्रोजन आहे त्याला 2 हायड्रोजन अटॅच आहे. मग यातला एक हायड्रोजन यातला एक Cl असा HCl निघून जातो. ही रिॲक्शन अल्कलाइन मीडियम मध्ये होते. काय निघून जातो मित्रांनो? HCl. कसा? तर यातला Cl आणि यातला H. मग उरलेला पार्ट बघा काय लिहिणार तुम्ही? R नंतर NH नंतर इथं लिहिणार SO2 म्हणजे S डबल बॉन्ड O C6H5. याला N अल्किल बेन्झीन सल्फोनिल अमाइन. N अल्किल बेन्झीन सल्फोनिल अमाइन. त्याला परत आपण काय केलं मित्रांनो? आता हे जो तयार झालेला सॉल्ट आहे N अल्किल बेन्झीन सल्फोनिल अमाइन याच्यात जर आपण KOH टाकला. आता ऍक्च्युअल हा सॉल्ट तयार झाला. या सॉल्ट मध्ये जर KOH टाकला तर काय होतं? तर यातला H+ आणि यातला OH- असा H2 निघून जातो. त्याऐवजी इथं K+ येतो म्हणजे असं क्लिअर सोल्युशन भेटतं. काय भेटतं आपल्याला? क्लिअर सोल्युशन. कसं तर कळालं ना? यातला OH यातला H+ H2 निघून गेला. इथं मग हा N- आणि तिथं K+. कोणतं सोल्युशन भेटतं? क्लिअर सोल्युशन. आता हे जे क्लिअर सोल्युशन आहे त्याच्यात जर परत तुम्ही ऍसिड ऍड केला, मग ऍसिड ऍड केल्यामुळे परत यातला K+ निघतो, तिथं H येतो म्हणजे परत तुम्हाला असा सॉल्ट भेटतो इनसोल्युबल कंपाऊंड. म्हणजे हा जो सॉल्ट येतो परत तयार होतो. आता सेकंडरी अमाइन जर घेतला तर बघा सेकंडरी अमाइन घेतला R2NH परत बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड सोबत रिॲक्शन केली. यातला H निघाला, हा SO2 आला. कोणाला? SO2 आणि C6H5. आता मला सांगा यात जर तुम्ही KOH ऍड केला मित्रांनो, जसं इथं KOH ने काय केलं होतं तर यातला H काढला K+ आला. तसं आता KOH ऍड केला तर इथं रिप्लेस होण्यासाठी H+ नाहीये मित्रांनो. याचा अर्थ इथं तुम्हाला क्लिअर सोल्युशन भेटणार नाही. काय भेटणार नाही? तर क्लिअर सोल्युशन भेटणार नाही. आणि टर्शियरी अमाइन जर घेतला तर बघा टर्शियरी अमाइन मध्ये इथंच रिप्लेस होण्यासाठी हायड्रोजन नाहीये म्हणजे इथं आपल्याला सॉल्टच तयार झालेला दिसणार नाही. आता असं जर नाही कळालं तर आणखी शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला ही रिॲक्शन समजून सांगतो. इकडे बघा मित्रांनो प्रायमरी अमाइन घेतला RNH2 त्याच्यात ऍड केला तुम्ही बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, तुम्हाला एक सॉल्ट भेटेल ज्याचा हा फॉर्म्युला आहे. आता हा जो सॉल्ट भेटला, सॉल्ट म्हणजे कळतं ना आपल्याला, अशी पावडर भेटेल. मग त्या पावडर मध्ये तुम्ही KOH ऍड केली, तुम्हाला परत भेटेल क्लिअर सोल्युशन. काय भेटेल? क्लिअर सोल्युशन. सेकंडरी अमाइन जर घेतला R2NH त्याच्यात ऍड केला बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, तुम्हाला असा सॉल्ट भेटेल. त्या सॉल्ट मध्ये जर KOH ऍड केला, नो रिॲक्शन म्हणजे क्लिअर सोल्युशन भेटणार नाही. कारण इथं तयार झालेला सॉल्ट व इथं जो सॉल्ट तयार होतो तो असा असतो RNH SO2 C6H5. म्हणजे याच्यात रिप्लेस होण्यासाठी H होता, तो H आणि OH H2 तयार करतो. इथं K+ येतो म्हणून क्लिअर सोल्युशन भेटतं. सेकंडरी अमाइन घेतल्यानंतर जो सॉल्ट तयार होईल तो असा असतो R2NSO2 C6H5. म्हणजे इथं H नाहीये मित्रांनो म्हणून तो KOH सोबत रिॲक्ट होत नाही. आणि टर्शियरी अमाइन घेतला तुम्ही R3N त्याच्यात जर तुम्ही ऍड केला बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड तर इथं रिप्लेस होण्यासाठी हायड्रोजनच नाही. याचा अर्थ इथं सॉल्ट पण तयार होणार नाही. म्हणजे ह्या रिॲक्शनच्या मदतीने तुम्ही ओळखू शकता प्रायमरी अमाइन कोणता, सेकंडरी अमाइन कोणता आणि टर्शियरी अमाइन कोणता. कसं ओळखणार सांगा? बघा एक आपल्याकडे 3 कंटेनर दिले, त्या 3 कंटेनर मधले आपल्याला ओळखायला सांगितलं यातला प्रायमरी अमाइन कोणता, सेकंडरी कोणता आणि टर्शियरी कोणता.
इकडे बघा आता 3 कंटेनर दिले, एका तिघामध्ये पण आपल्याकडे 3 सोल्युशन आहे. आपल्याला ओळखायचं यातलं प्रायमरी कोणतं, सेकंडरी कोणतं आणि टर्शियरी कोणतं. आपण काय ऍड केला, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, यात पण ऍड केला बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, यात पण ऍड केला बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. तर काय होईल बघा मित्रांनो, तर एकामध्ये तुम्हाला हे जे 3 कंटेनर घेतले तिघामध्ये जर तुम्ही बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड ऍड केला तर एकामध्ये असा सॉल्ट तयार झालेला दिसल, दुसऱ्यामध्ये पण असं सॉल्ट तयार झालेलं दिसल, मात्र तिसरं सोल्युशन आहे तसं दिसल. म्हणजे याचा अर्थ तिसऱ्यात काही चेंज झाला नाही. मग ज्याच्यात काही चेंज झाला नाही याचा अर्थ तो टर्शियरी अमाइन आहे. मग तो लगेच ओळखून घ्यायचा आपण, हा कोणता अमाइन आहे, टर्शियरी अमाइन आहे. मग आता हे जे 2 तयार झाले, दोघात जे सॉल्ट तयार झाले, या सॉल्ट मध्ये आपल्याला ओळखायचंय आता यातला प्रायमरी कोणता आणि सेकंडरी कोणता. मग यात काय केलं आपण, तर यात ऍड केला KOH, यात परत ऍड केला KOH. बघा मित्रांनो, KOH ऍड केल्यानंतर तुम्हाला परत इथं काय दिसल, तर एका ठिकाणी असं क्लिअर सोल्युशन तयार झालेलं दिसल, दुसऱ्यामध्ये मात्र आहे तसं दिसल, क्लिअर सोल्युशन तयार होणार नाही. मग जिथं क्लिअर सोल्युशन तयार झालं याचा अर्थ तो प्रायमरी अमाइन आहे, आणि जिथं आहे तसं सॉल्ट आहे त्याच्यात काहीच बदल झाला नाही याचा अर्थ हा सेकंडरी अमाइन आहे. अशी ही टेस्ट आहे मित्रांनो, कोणती, हिंग्सबर्ग टेस्ट. कोणती म्हणता या टेस्टला, हिंग्सबर्ग टेस्ट. ज्या हिंग्सबर्ग टेस्ट मध्ये रिएजंट वापरला जातो बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. आणि नाऊ डेज लक्षात घ्या, यावर पण एक क्वेश्चन विचारला जातो. आता सध्या या बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड ऐवजी असा पण एक रिएजंट वापरला जातो ज्याचं नाव आहे पॅराटोल्विन. पॅराटोल्विन बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. यावर पण एक क्वेश्चन विचारला जातो. बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड ऐवजी पॅराटोल्विन सल्फोनिल क्लोराईड हा कंपाऊंड इथं यूज केला जातो हिंग्सबर्ग टेस्ट मध्ये. मग तुम्हाला विचारलं, हिंग्सबर्ग टेस्ट इज यूज फॉर डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन विथ द हेल्प ऑफ रिएजंट बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आहे बघा, हॉफमन्स इलिमिनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन, हॉफमन्स इलिमिनेशन रिएक्शन. ज्या हॉफमन्स इलिमिनेशन रिएक्शन मध्ये घेतला जातो मित्रांनो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. जसं इथं घेतलं क्वाटर्नरी म्हणजे 4 अल्किल आहे, मग हा एक अल्किल, हे 3 अल्किल N+ आणि I-, ज्याचं नाव टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड सॉल्ट. याची रिएक्शन सिल्वर ऑक्साइड किंवा H2O म्हणजेच AgOH सोबत केली मित्रांनो. यातला I- निघून जातो, OH- येतो, मग याला टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड सॉल्ट प्लस यातला Ag, यातला I, AgI. तयार झालेला हा जो टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड सॉल्ट आहे त्याला हीट दिल्या जाते. हीट दिल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होतं. हीट देताना इथं प्रेझेन्स घेतला जातो डायल्यूट H2SO4. आता डिकम्पोजिशन कसं होतं तर लक्षात घ्या मित्रांनो, जो सगळ्यात मोठा अल्किल ग्रुप आहे तो सेपरेट होतो. नंतर हे 3 अल्किल आणि हा नायट्रोजन, 3 अल्किल आणि एक नायट्रोजन ट्राय अल्किल अमाइन म्हणजे थोडक्यात टर्शियरी अमाइन तयार होतो. त्यानंतर हा जो मोठा अल्किल आहे त्यातला एक हायड्रोजन काढायचा तुम्ही, हा एक हायड्रोजन आणि यातला OH कंबाईन होऊन H2O, आणि हा हायड्रोजन काढल्यामुळे ह्या दोघांमध्ये लिहायचा डबल बॉन्ड म्हणजे तयार होतो अल्किन. काय तयार होईल मित्रांनो, अल्किन तयार होईल. आता एक्झाम्पल घेतल्यानंतर आणखी व्यवस्थित समजल. मी घेतला C2H5, नंतर इथं लिहिला N+, नंतर 3 मिथिल घेतले आणि I- घेतला. याला हीट दिली मी सिल्वर ऑक्साइड सोबत आणि वॉटर, ज्याला मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड म्हणता मित्रांनो. सिल्वर ऑक्साइड आणि वॉटर ज्याला मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड म्हणता, आणि हा जो मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड आहे तोच म्हणजे सिल्वर हायड्रॉक्साइड. बघा याचं नाव कोण सांगेल या सॉल्टचं, सांगा. हा जो मी क्वाटर्नरी सॉल्ट घेतलाय त्या क्वाटर्नरी सॉल्टचं नाव काय येईल. बघा 1 इथिल आहे, 3 मिथिल आहे, नंतर N+ आणि I- सांगा. आता इथिल आणि 3 मिथिल आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहा. सांगा हा जो सॉल्ट घेतला त्या सॉल्टचं नाव काय येईल. इथिल
ट्रायमिथिल अमोनियम आयोडाइड सॉल्ट. काय बघा, इथिल ट्रायमिथिल अमोनियम आयोडाइड सॉल्ट, याची रिॲक्शन केली आपण कोणासोबत, सिल्वर हायड्रॉक्साईड. फक्त I मायनस काढून टाका, OH मायनस लिहा. मग इथिल मी असा लिहितो आता, CH3CH2, नंतर लिहिला N प्लस, नंतर वा CH3 थ्राईस OH मायनस. मग याला काय म्हणणार आपण, इथिल ट्रायमिथिल अमोनियम हायड्रॉक्साईड सॉल्ट. आता हा जो हायड्रॉक्साईड सॉल्ट आहे त्याला आपण हिट दिली. हिट दिल्यानंतर जो मोठा अल्किल आहे बघा, 3 मिथिल आहे, 1 इथिल आहे, याचा अर्थ इथिल मोठा आहे. मग तो इथिल मी सेपरेट करून लिहिला CH3CH2. उरलेले 3 मिथिल आणि नायट्रोजन, म्हणजे हा तयार झाला ट्रायमिथिल अमाइन प्लस. आता बघा, हा जो मोठा अल्किल तुम्ही सेपरेट केला होता, त्या मोठ्या अल्किल मधला एक हायड्रोजन काढा. मग CH3 मधला हायड्रोजन काढला तर CH2 डबल बॉन्ड CH2. मग यातला H आणि यातला OH कंबाईन करून लिहून टाकला तुम्ही H2O. म्हणजे कोणता अल्किन तयार झाला मित्रांनो, इथिन प्लस ट्रायमिथिल अमाइन, ज्याला तुम्ही टर्शियरी अमाइन म्हणणार, आणि वॉटर. म्हणजे हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये घेतला जातो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. त्या क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पासून तयार केला जातो अल्किन. काय तयार केला जातो, अल्किन, ज्या रिॲक्शनचं नाव आहे हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन. त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट जी रिॲक्शन असणार आहे दॅट इज डायझोनियम सॉल्ट. आता ह्या पण एकदम महत्वाच्या रिॲक्शन आहे आणि एकदम सोप्या रिॲक्शन मित्रांनो. इथं पर्टिक्युलरली एरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट तयार केले जातात. आता एरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट म्हणजे काय, तर जो एरोमॅटिक अमाइन आहे, ही एरोमॅटिक रिंग, ज्याला आपण NH2 लिहिला तर याला तुम्ही ॲनिलीन म्हणणार. मग ह्या ॲनिलीनची रिॲक्शन केली आपण नायट्रस ऍसिड आणि HCl. आता नायट्रस ऍसिड आणि HCl आला, किंवा लक्षात घ्या मित्रांनो NaNO2 प्लस 2HCl आला, की तुम्ही फिक्स लक्षात ठेवायचं NH2 चा कन्वर्जन कशात करायचं, NH2 चं कन्वर्जन करायचं N ट्रिपल बॉन्ड N प्लस आणि Cl मायनस डायझोनियम सॉल्ट, ज्याचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. काय नाव आहे त्याचं, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. सेम तेच इथं लिहिलंय बघा मित्रांनो. हा ॲनिलीन NaNO2 प्लस 2HCl तयार झाला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. हे साइड प्रोडक्ट जाऊ द्या, साइड प्रोडक्टशी काही घेणं नाही आपल्याला. आता ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनला डायझोटायझेशन म्हणता. मग तुम्हाला विचारलं ॲनिलीन ऑन डायझोटायझेशन, ॲनिलीनचं जर डायझोटायझेशन केलं तर मग आपलं फिक्स मध्ये प्रोडक्ट माहित पाहिजे, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. सांगा कोणता सॉल्ट तयार होईल, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट. नंतर ड्यू टू इनस्टॅबिलिटी डायझोनियम सॉल्ट इज नॉट स्टोर अँड इट इज यूज इमिजिएटली आफ्टर इट्स प्रिपरेशन. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट हा अनस्टेबल असतो. अनस्टेबल असल्यामुळे तो स्टोर करून ठेवला जात नाही, लगेच त्याची इमिजिएटली रिॲक्शन केली जाते. डायझोनियम सॉल्टच्या काही प्रॉपर्टीज दिल्या आहे, जसं इट इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड, इट इज सोल्युबल इन वॉटर, स्टेबल इन कोल्ड, रिॲक्ट विथ वार्म H2O, नंतर डिकम्पोजेस इन ड्राय स्टेट. नंतर बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट इज वॉटर इन सोल्युबल अँड स्टेबल ॲट रूम टेम्परेचर. याची काही गरज नाही, यावर नाही क्वेश्चन विचारले जाणार. तुम्हाला डायझोनियम सॉल्टच्या रिॲक्शन मात्र विचारल्या जातात. आता त्या डायझोनियम सॉल्टच्या रिॲक्शन अगोदर घेतो मी, ह्या ॲनिलीनच्या रिॲक्शन नंतर घेतो. डायझोनियम सॉल्टच्या अगोदर रिॲक्शन लिहून घेऊ आपण. सांगा डायझोनियम सॉल्ट म्हणजे कळालं, ही बेन्झीन रिंग, ज्या बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे मित्रांनो, N2 प्लस आणि Cl मायनस. आता शॉर्टकट लक्षात घ्या मित्रांनो, ही जी अरिल रिंग आहे त्याऐवजी मी AR लिहितोय. मग पहिली रिॲक्शन आहे सँडमेयर रिॲक्शन. काय नाव आहे रिॲक्शनचं, सँडमेयर रिॲक्शन. ज्या सँडमेयर रिॲक्शन मध्ये बघा, हा जो डायझोनियम सॉल्ट आहे त्याची रिॲक्शन क्युप्रस क्लोराइड किंवा HCl सोबत केली, हा सॉल्ट रिप्लेस होऊन Cl येतो, म्हणजे रिंगला Cl अटॅच झाला, अरिल क्लोराइड किंवा त्याला तुम्ही क्लोरोबेन्झीन म्हणणार, प्लस नायट्रोजन गॅस. क्युप्रस ब्रोमाइड घेतला किंवा HBr घेतला तर अरिल ब्रोमाइड किंवा ब्रोमोबेन्झीन तयार होईल, प्लस नायट्रोजन गॅस.
डायझोनियम सॉल्ट कॉपर सायनाइड घेतला किंवा पोटॅशियम सायनाइड घेतला, सायनो ग्रुप येतो म्हणजे सायनोबेन्झीन तयार होतो आणि प्लस N2 गॅस. मग तुम्हाला विचारलं सॅनमेयर रिॲक्शन मध्ये डायझोनियम सॉल्ट हा कशात कन्वर्ट केला जातो, तर बघा मित्रांनो सॅनमेयर रिॲक्शन मध्ये डायझोनियम सॉल्ट हा कन्वर्ट केला जातो क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन किंवा सायनोबेन्झीन. कोणकोणते रिएजंट यूज केला जातात सॅनमेयर रिॲक्शन मध्ये, तर बघा मित्रांनो क्युप्रस क्लोराइड, क्युप्रस ब्रोमाइड किंवा कॉपर सायनाइड. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे गॅट्रमॅन रिॲक्शन. आता इथं फक्त तुम्ही AR म्हणजे अशी रिंग आहे अरिल ग्रुप हे लक्षात ठेवायचं. डायझोनियम सॉल्ट कॉपर किंवा HCl किंवा कॉपर किंवा HBr म्हणजे कॉपर पावडर घेतली जाते HCl सोबत किंवा कॉपर पावडर HBr सोबत. मग यातला हा सॉल्ट निघून जातो, त्याऐवजी Cl म्हणजे क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमीन आला ब्रोमोबेन्झीन. म्हणजे तुम्हाला डायझोनियम सॉल्ट हा जर क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपल्याकडे दोन रिॲक्शन आहे, एक सॅनमेयर रिॲक्शन आणि एक गॅट्रमॅन रिॲक्शन. दोघात फरक काय मित्रांनो, तर रिएजंटचा फरक आहे. क्युप्रस क्लोराइड किंवा HCl घेतला किंवा क्युप्रस ब्रोमाइड किंवा HBr घेतला सॅनमेयर रिॲक्शन, कॉपर ऑब्लिक HCl किंवा कॉपर ऑब्लिक HBr घेतला गॅट्रमॅन रिॲक्शन. त्यानंतर हा जो डायझोनियम सॉल्ट आहे दिस डायझोनियम सॉल्ट रिॲक्ट विथ पोटॅशियम आयोडाइड. कोणासोबत रिॲक्शन केली, पोटॅशियम आयोडाइड हा सॉल्ट निघून गेला AR आणि यातला I अरिल आयोडाइड किंवा त्याला तुम्ही म्हणणार आयोडोबेन्झीन. काय तयार झाला आयोडोबेन्झीन प्लस हा N2 आणि यातला KX. सांगा मग डायझोनियम सॉल्ट जर तुम्हाला आयोडोबेन्झीन मध्ये कन्वर्ट करायचा तर रिॲक्शन करा पोटॅशियम आयोडाइड सोबत. त्यानंतर हा जो डायझोनियम सॉल्ट आहे त्याची फॉस्फरस ऍसिड सोबत म्हणजे H3PO2 सोबत रिॲक्शन केली तर डायझोनियम सॉल्ट कन्वर्ट होतो बेन्झीन मध्ये. पाठ करून टाका, हे बाकी साइड प्रोडक्ट वगैरे काही पाठ करायची गरज नाहीये. फक्त फॉस्फरस ऍसिड घेतला H3PO2 किंवा इथिल अल्कोहोल घेतला तर हा डायझोनियम सॉल्ट कन्वर्ट होईल बेन्झीन मध्ये, अरिन म्हणजेच बेन्झीन मध्ये. त्यानंतर हा जो डायझोनियम सॉल्ट आहे त्याचा हायड्रोलिसिस केलं, वॉटर ऍड केला तर सॉल्ट रिप्लेस होऊन OH येतो म्हणजे तयार होतो फिनॉल. काय तयार होईल मित्रांनो, फिनॉल तयार होईल. म्हणजे काय लक्षात ठेवायचं एकदम शॉर्टकट मध्ये, हा जो डायझोनियम सॉल्ट आहे त्या डायझोनियम सॉल्टची रिॲक्शन केली आपण H3PO2 काय तयार होतो बेन्झीन. नंतर रिॲक्शन केली याची आपण इथिल अल्कोहोल सोबत तरी पण तयार होतो बेन्झीन. आणि डायझोनियम सॉल्टची रिॲक्शन वॉटर म्हणजे हायड्रोलिसिस केलं तर तयार होतो मित्रांनो फिनॉल. या डायझोनियम सॉल्टची रिॲक्शन पोटॅशियम आयोडाइड सोबत केली आयोडोबेन्झीन. काय तयार होईल आयोडोबेन्झीन. त्यानंतर हा जो डायझोनियम सॉल्ट आहे HbF4 फ्लोरोबोरिक ऍसिड कोणासोबत रिॲक्शन केली मित्रांनो, याची फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत रिॲक्शन केली. मग यातला H+ आणि यातला Cl- असा HCl निघून गेला. मग N2+ आणि हा BF4- ज्याला बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट. याला आपण हीट दिली, यातला N2 निघून गेला, एक फ्लोरीन इथं अटॅच झाला, फ्लोरोबेन्झीन तयार झाला प्लस BF3 आणि हा N2. म्हणजे ह्या रिॲक्शन नुसार तुम्ही काय केलं तर बघा डायझोनियम सॉल्ट आहे त्याचं कन्व्हर्जन केलं फ्लोरोबेन्झीन मध्ये बाय युजिंग फ्लोरोबोरिक ऍसिड. ह्या रिॲक्शनचं नाव आहे बाल-सीमॅन रिॲक्शन. मग तुम्हाला विचारलं बाल-सीमॅन रिॲक्शन जी काय करते तर डायझोनियम सॉल्टचं कन्व्हर्जन करते मित्रांनो फ्लोरोबेन्झीन मध्ये. आणि हा डायझोनियम सॉल्ट आहे ज्याची नायट्रस ऍसिड सोबत रिॲक्शन केली. नायट्रो म्हणजे हा डायझोनियम सॉल्ट रिप्लेस होतो, नायट्रो ग्रुप येतो, तयार होतो नायट्रोबेन्झीन. काय तयार होतो नायट्रोबेन्झीन. म्हणजे बघा आपण डायझोनियम सॉल्ट कशात कन्वर्ट केला, कशात कन्वर्ट केला पटकन शॉर्टकट मध्ये सांगतो मी. जर आपण याची रिॲक्शन क्युप्रस क्लोराइड ऑब्लिक HCl काय तयार होईल क्लोरोबेन्झीन. तुम्ही रिॲक्शन केली क्युप्रस ब्रोमाइड ऑब्लिक HBr काय तयार होईल ब्रोमोबेन्झीन. तुम्ही रिॲक्शन केली कॉपर ऑब्लिक HCl परत क्लोरोबेन्झीन कॉपर ऑब्लिक HBr काय तयार होईल इथं ब्रोमोबेन्झीन.
त्यानंतर याची रिॲक्शन केली तुम्ही CuCN KCN तर तयार होईल सायनोबेन्झीन. त्यानंतर याची रिॲक्शन केली पोटॅशियम आयोडाइड तयार होईल आयोडोबेन्झीन. रिॲक्शन केली तुम्ही HbF4 फ्लोरोबोरिक ऍसिड तयार होईल इथं फ्लोरोबेन्झीन. नंतर रिॲक्शन केली आपण याची कोणासोबत, इकडे बघा H3PO2 किंवा इथिल अल्कोहोल तयार होतो बेन्झीन. आणि याची रिॲक्शन तुम्ही नायट्रस ऍसिड सोबत केली तर तयार होतो मित्रांनो नायट्रोबेन्झीन. या डायझोनियम सॉल्टचं हायड्रोलिसिस केलं तर तयार होतो फिनॉल. एवढे कन्व्हर्जन लक्षात ठेवायचे. या पहिल्या दोन्ही रिॲक्शनचं नाव सॅनमेयर, याचं गॅट्रोमॅन, ही परत सॅनमेयर. या रिॲक्शनचं नाव नाही, याला माहिती आहे बाल-सिमॅन रिॲक्शन. क्लिअर. तेवढ्या डायझोनियम सॉल्टच्या रिॲक्शन या अशा आपण लक्षात ठेवायच्या. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा कपलिंग रिॲक्शन. आता ॲझो कपलिंग रिॲक्शन म्हणतात किंवा इथं जनरल डाय तयार होता. एकदम सोपी रिॲक्शन आहे. तर बघा डायझोनियम सॉल्ट ज्याची रिॲक्शन केली फिनॉल सोबत, यातला H यातला Cl असा HCl काढून टाकला. नंतर N ट्रिपल बॉन्डचा N डबल बॉन्ड N डबल बॉन्ड N आणि ह्या दोन एरोमॅटिक रिंग एकमेकांना कंबाईन करून टाकायचे. याचं नाव आहे पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झीन. जो कोणत्या कलरचा डाय आहे, ऑरेंज डाय. त्यानंतर हा जो डायझोनियम सॉल्ट आहे याची रिॲक्शन ॲनिलीन सोबत केली. परत यातला HCl काढून टाकला. ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड लिहिला. इथं याचं नाव आहे पॅरा अमायनो ॲझोबेन्झीन. काय नाव याचं, पॅरा अमायनो ॲझोबेन्झीन. जो कोणत्या कलरचा डाय मित्रांनो, येलो कलरचा डाय. म्हणजे फिनॉल सोबत रिॲक्शन केली ऑरेंज डाय तयार होतो. ॲनिलीन सोबत रिॲक्शन केली येलो डाय तयार होतो. मग तुम्हाला विचारलं ऑरेंज डाय ज्याचं स्ट्रक्चर लिहित आलं पाहिजे. दोन एरोमॅटिक रिंग मध्ये N डबल बॉन्ड N OH पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झीन आणि OH ऐवजी NH2 घेतला पॅरा अमायनो ॲझोबेन्झीन जो असणार आहे येलो कलरचा डाय. क्लिअर. मग हे कळालं आपल्याला डायझोनियम सॉल्ट आणि त्या डायझोनियम सॉल्टच्या वेगवेगळ्या रिॲक्शन. त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, जो ॲनिलीन आहे त्या ॲनिलीनचे आपल्याला काही रिॲक्शन घ्यायचे. मग रिॲक्शन्स ऑफ ॲनिलीन. मला अगोदर सांगा ॲनिलीन हा कोणत्या टाईपचा अमाइन आहे, सांगा ॲनिलीन हा कोणत्या टाईपचा अमाइन आहे. ही एरोमॅटिक रिंग आणि याला इथं NH2. सांगा ॲनिलीनचा टाईप बद्दल माहिती सांगा. ॲनिलीन हा कोणत्या टाईपचा अमाइन आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे. सांगा ॲनिलीन हा कोणत्या टाईपचा अमाइन आहे. तर ॲनिलीन हा प्रायमरी अमाइन आहे. कोणता, प्रायमरी अमाइन. मग आता हा जो प्रायमरी अमाइन आहे पण तो कोणता आहे तर एरोमॅटिक आहे, म्हणून याला आपण प्रायमरी एरोमॅटिक अमाइन काय म्हणणार, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. मग ह्या ॲनिलीनचे आपल्याला काही रिॲक्शन करायचे आहे. जसं आपण घेतलं ब्रोमिनेशन. आता ब्रोमिनेशन म्हणजे काय मित्रांनो, ॲनिलीन त्या ॲनिलीनची जी एरोमॅटिक रिंग आहे त्या एरोमॅटिक रिंग मध्ये जसं 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 पोझिशन पैकी कोणत्या पण पोझिशनचा हायड्रोजन काढून ब्रोमिन येत असेल तर त्याला म्हणा ब्रोमिनेशन. मग बघा ॲनिलीनचं आपण ब्रोमिनेशन केलं. ॲनिलीन घेतला, 3 ब्रोमिन मॉलिक्यूल घेतले आणि इथं वॉटर घेतलं आपण सॉल्व्हंट. तर ब्रोमिनेशन काय होतं, याचं एक्सेस ब्रोमिनेशन होतं. म्हणजे ॲनिलीनच्या 3 पोझिशनचे हायड्रोजन निघून 3 ब्रोमिन येतात. मग ते 3 हायड्रोजन आणि उरलेले 3 ब्रोमिन 3HBr जो तयार झालेला प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. एकदम सोपं आहे मित्रांनो. काय घेतलं आपण, ॲनिलीन. म्हणजे ही एरोमॅटिक रिंग, ज्या एरोमॅटिक रिंगला आपण NH2 लिहिला, ब्रोमिनचे मॉलिक्यूल घ्यायचे 3 ब्रोमिन घेतले इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. मग याला आपण ब्रोमिन वॉटर पण म्हणू शकतो. मग आपण ह्या ॲनिलीनच्या 3 पोझिशनचे हायड्रोजन काढून टाकायचे. कोणत्या 3, बघा इथं 1 इथं 1 आणि इथं 1. 3 काय लिहायचे, ब्रोमिन लिहायचे आणि इथं काय तर NH2. काय नाव त्याचं, 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. म्हणजे 3 वेळेस ब्रोमिनेशन झालं ॲनिलीनचं, आपल्याला प्रोडक्ट भेटला
2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. आता 3 2 6 ब्रोमीन होते, मग आपण 3 ब्रोमीन लिहिले, मग यातले 3 पोझिशनचे हायड्रोजन निघाले, मग हे 3 हायड्रोजन आणि उरलेले 3 ब्रोमीन काय करून लिहून टाका 3HBr. मग तुम्हाला विचारलं ॲनिलीन ऑन ब्रोमिनेशन गिव्हज, मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे ॲनिलीनचं ब्रोमिनेशन झालं तर सर प्रोडक्ट तयार होईल 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. म्हणजे किती वेळेस ब्रोमिनेशन झालं मित्रांनो? 3 वेळेस. मग असं आपल्याला एवढं 3 वेळेस ब्रोमिनेशन होऊ द्यायचं नाहीये, मग आपल्याला कारण शोधावं लागेल 3 वेळेस ब्रोमिनेशन का बरं झालं. तर त्याचं कारण आहे मित्रांनो, ॲनिलीन मध्ये असलेला हा जो NH2 ग्रुप आहे तो जास्तच ऍक्टिव्ह आहे. काय तो जास्त ऍक्टिव्ह आहे, आणि जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे तो पटकन थांबत नाही. एकदा ब्रोमिनेशन करून तो थांबत नाही, दुसऱ्यांदा ब्रोमिनेशन, तिसऱ्यांदा ब्रोमिनेशन. म्हणजे ब्रोमिनेशन जास्त वेळेस होण्याचं कारण आहे NH2 ग्रुप जो जास्त ऍक्टिव्ह आहे. मग आपल्याला 3 वेळेस ब्रोमिनेशन नाही करायचंय मित्रांनो, आपल्याला मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह पाहिजे. आता मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला एकच ब्रोमीन पाहिजे, मग त्यासाठी आपण ह्या NH2 ला थोडंसं काय करतोय, त्याला बांधून ठेवायचं. आता अशी ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ही जी मेथड आहे, एखादा ग्रुप जर जास्तच ऍक्टिव्ह असेल तो आपल्याला त्याचं प्रोटेक्शन करावं लागतं. काय करावं लागतं? त्याचं प्रोटेक्शन. मग ॲनिलीनचं आपण असायलेशन केलं मित्रांनो, असायलेशन करून त्याला C+CH3 म्हणजे आपण असाइल ग्रुप आल्यामुळे त्याला ऍसिटायनालिडी म्हणणार. आता तो NH2 नाही राहिला, तो दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे कोणाच्या तरी नादी लागला, आणि कोणाच्या तरी नादी लागल्यामुळे त्याची स्वतःची जी ऍक्टिव्हिटी ती त्याच्या लक्षात राहिली नाही. काय ऍक्टिव्हिटी होती त्याची? तर खूप ऍक्टिव्ह आहे, 3 वेळेस ब्रोमिनेशन करायचं, पण आपण त्याला नादी लावलं कोणाच्या? ऍसिटिल क्लोराईड. ऍसिटिल क्लोराईडच्या नादी लागल्यामुळे तो विसरून गेला आपल्याला किती वेळेस ब्रोमिनेशन करायचंय, आणि आपण नेमकं त्याचाच फायदा घेतला. त्याचा फायदा घेऊन त्याचं आपण ब्रोमिनेशन केलं. 1 वेळेस ब्रोमिनेशन झालं, पॅरा पोझिशनचा हायड्रोजन निघून ब्रोमीन आला, पॅराब्रोमो ऍसिटायनालिडी. आणि मग आपण काय केलं? मग त्याचे डोळे उघडले, त्याला आपण झापलं चांगलं, अरे तू तुझी ऍक्टिव्हिटी विसरला. जसं आपण पण अभ्यासात वगैरे असं आपण एखाद्या मित्राच्या नादी लागलो, आपल्याला कळालं, वर्षभर काहीच कळालं नाही, आपण फक्त त्याच्या नादी लागतोय, त्यासोबत फिरतोय, इकडं तिकडं फिरतोय, आपण किती हुशार होतो हे विसरून गेलो. आणि वर्ष संपत आल्यानंतर मग आपल्याला सांगितलं अरे यार ते काही खरं नव्हतं. मग याला परत काय केलं? हा जो मित्र होता तो सोडून गेला. हा जो असाइल अमाइड होता, हा असाइल ग्रुप जो होता तो त्याला परत सोडून गेला. मग परत NH2, आणि मग याच्या लक्षात आलं अरे यार आपण तर 3 ब्रोमीन घेऊ शकत होतो, पण आपण याच्या नादी लागल्यामुळे एकच ब्रोमीन आला. काय तयार झाला? पॅराब्रोमो ॲनिलीन. बघा याचं काय केलं आपण इथं? प्रोटेक्शन केल्यानंतर त्याचं ब्रोमिनेशन करून घेतलं, आणि परत काय केलं? त्याचं डिप्रोटेक्शन. कळालं? सांगा, जर ॲनिलीनचं ब्रोमिनेशन केलं तर एक प्रोडक्ट तयार होईल. कोणतं? 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. किती वेळेस ब्रोमिनेशन झालं? 3 वेळेस. त्याचं कारण काय? NH2 ग्रुप हा ऍक्टिव्ह आहे. मग आपल्याला असं 3 ब्रोमीन नकोय, एकच ब्रोमीन पाहिजे. मग आपण काय केलं? त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी कोणती रिॲक्शन केली? असायलेशन करून तयार झाला ऍसिड ॲनालिडी. नंतर त्याचं ब्रोमिनेशन केलं बाय युजिंग सॉल्व्हंट ऍसिटिक ऍसिड, तयार झाला पॅराब्रोमो ऍसिटायनालिडी. कारण की हा ग्रुप पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. नंतर त्याचं हायड्रोलिसिस केलं, तयार झाला पॅराब्रोमो ॲनिलीन. क्लिअर? जसं आता आपण ब्रोमिनेशन केलं त्याच टाईपचं नायट्रेशन आहे. मग ॲनिलीनचं जर आपण नायट्रेशन केलं, माहिती आपल्याला नायट्रेशन म्हणजे कोणता रिएजंट घ्या? नायट्रेटिंग मिक्सचर, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर बघा मित्रांनो 3 प्रोडक्ट भेटतात तुम्हाला, ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, पॅरा नायट्रो ॲनिलीन आणि मेटा नायट्रो ॲनिलीन. त्यातलं पॅरा नायट्रो ॲनिलीन हे मेजर प्रोडक्ट आहे. यावर पण क्वेश्चन विचारला जातो. मेजर प्रोडक्ट कोणतं आहे? पॅरा नायट्रो. आणखी एक क्वेश्चन विचारला जातो, जसं तुम्ही फिनॉलचं नायट्रेशन केलं तर तुम्हाला 2च प्रोडक्ट भेटले होते, ऑर्थो नायट्रोफिनॉल, पॅरा नायट्रोफिनॉल. क्लोरोबेन्झिनचं नायट्रेशन मध्ये पण 2च प्रोडक्ट भेटले होते, ऑर्थो आणि पॅरा. मग इथं मेटा प्रोडक्ट का बरं भेटलं? तर त्याचं कारण आहे मित्रांनो, हा जो ॲनिलीन आहे,
ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हा जो ऍनिलीन आहे तो ऍनिलीन काय करतो, ऍसिड मधला H+ आयन ऍक्सेप्ट करतो. H+ आयन ऍक्सेप्ट केल्यामुळं NH2 चा तयार होतो मित्रांनो असा NH3+, ज्याला ऍनिलिनियम आयन म्हणतात. कोणता आयन, ऍनिलिनियम आयन. आणि हा जो ऍनिलिनियम आयन आहे इट इज मेटा डायरेक्टिंग ग्रुप. हा काय आहे, मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणून नायट्रेशन हे मेटा पोझिशनला पण होतं आणि आपल्याला प्रोडक्ट भेटतो मेटा नायट्रो ऍनिलीन. सगळ्यात कमी भेटतो ऑर्थो, त्यापेक्षा जास्त मेटा, सगळ्यात जास्त पॅरा. क्लिअर. पॅरा नायट्रो ऍनिलीन तयार होण्याचं कारण आहे हे ऍनिलिनियम आयन. आणि आपल्याला फक्त एकच नायट्रो ग्रुप पाहिजे, म्हणजे असे 3 प्रोडक्ट नकोय. परत सेम तीच प्रोसेस करा, याचं असायलेशन करा, नंतर नायट्रेशन करून घ्या आणि परत डिप्रोटेक्शन करून आपल्याला प्रोडक्ट भेटल पॅरा नायट्रो ऍनिलीन. ही सेम तीच प्रोसेस आहे. असायलेशन केलं, फक्त तिथं ऍसिटिल क्लोराईड वापरला होता, इथं ऍसिटिक अनहायड्राइड वापरला. ऍसिटायनालिडी तयार झाला, त्याचं नायट्रेशन केलं, पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आला, परत याचं हायड्रोलिसिस केलं म्हणजे हा ग्रुप आपण काढून टाकला. इथं ऍसिड तयार झाला आणि हा पॅरा नायट्रो ऍनिलीन. कोणती रिॲक्शन ही, नायट्रेशन. आणि लास्ट रिॲक्शन मित्रांनो सल्फोनेशन. बघा ऍनिलीन ज्याची रिॲक्शन केली आपण सल्फ्युरिक ऍसिड. आता सल्फ्युरिक ऍसिड माहिती आहे आपल्याला H2SO4 H+ आणि HSO4- असे 2 आयन तयार झाले. मग हा NH2 हे लोन पेअरच्या मदतीने H+ त्याला ऍड झाला, NH2 चा NH3+ आणि हा HSO4- असा सॉल्ट तयार झाला ज्याचं नाव आहे ऍनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. काय नाव मित्रांनो त्याचं, ऍनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. कसा तयार झाला कळालं, H+ NH2 ला NH2 चा NH3+ आणि उरलेला हा HSO4-. आता याला परत हीट दिली आणि हीट दिल्यानंतर काय झालं मित्रांनो, तर परत लक्षात घ्या यातला हा जो काही पार्ट आहे जसं NH3 चा तयार झाला NH2, मग याचा अर्थ परत H2SO4 हा बाजूला गेला. H2SO4 बाजूला गेल्यानंतर यातला लक्षात घ्या HOSO3H असा आहे आता. मग हा SO3H इथं पॅरा पोझिशनला आला आणि यातला या पॅरा पोझिशनचा H आणि यातला OH असा H2 इथं तयार होईल. SO3H ग्रुप आला, याला म्हणणार आपण सल्फा ऍनिलिक ऍसिड. काय म्हणायचं त्याला, सल्फा ऍनिलिक ऍसिड. एकदम सिंपल नाही, ही मधली स्टेप घ्यायची. तर आपण जनरल काय लक्षात ठेवायचं, जो ऍनिलीन आहे बघा त्या ऍनिलीनचं जर आपण सल्फोनेशन केलं कोणाचा यूज करून H2SO4, तर H2SO4 लिहिताना असं लिहायचं. मग एकदम सिंपल लक्षात ठेवायचं, ऍनिलीनच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन काढायचा आणि त्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन काढून तिथं घ्यायचा SO3H. मग यातला H आणि यातला OH असा H2O. मग आता हा जो सॉल्ट आहे ज्याला सल्फा ऍनिलिक ऍसिड म्हणता, त्या सल्फा ऍनिलिक ऍसिड मध्ये 2 ग्रुप आहे. हा बेसिक आहे, हा ऍसिडिक आहे. मग यातला H+ निघतो, या बेसला अटॅच होतो NH2 चा NH3+ SO3-. मग असे 2 आयन असलेले म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही पण चार्ज एका सॉल्ट मध्ये असेल तर त्याला ज्विटर आयन म्हणतात. कोणता म्हणतात त्याला, ज्विटर आयन. म्हणजे हा जो सल्फा ऍनिलिक ऍसिड आहे हे काही गरज नाहीये, एवढं लक्षात घ्या, याला सल्फा ऍनिलिक ऍसिड म्हणणार. ज्या सल्फा ऍनिलिक ऍसिड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे. 2 कोणते, एक हा सल्फोनिक ऍसिड आणि एक अमाइन. अमाइन हा कसा आहे, बेसिक आहे. हा कसा आहे, ऍसिडिक आहे. हा ऍसिडिक आहे म्हणजे यातून बाहेर पडतो H+. हा बेस आहे म्हणजे तो घेतो H+. NH2 चा तयार होतो NH3+ आणि SO3H चा SO3-. मग ज्या सॉल्ट मध्ये असे दोन्ही पण चार्ज असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याला म्हणतात ज्विटर आयन. मग तुम्हाला विचारतं ते सल्फा ऍनिलिक ऍसिड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ज्विटर आयन. आणि याचा ज्विटर आयनचं स्ट्रक्चर पण विचारता. NH2 चा NH3+ लिहायचा, SO3H चा SO3-. तर ह्या 3 रिॲक्शन मित्रांनो ऍनिलीनच्या, ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. तर इथपर्यंत हा अमाइन चॅप्टर आहे ज्याची रिव्हिजन आपण कंप्लीट केली. तर माझ्या मते सर्वांना समजलेले असणार आहे.
एकदा तुम्ही पण सगळ्या रिॲक्शन व्यवस्थित बघून घ्या. तर सगळ्या रिॲक्शन आपण आता कव्हर केले आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या चॅप्टरचे MCQ घेऊ. काही अडचण नाही कोणाला. जर सगळे रिव्हिजन समजले असेल तर पटपट Y टाईप करा, जेणेकरून आपल्याला लेक्चर आता थांबवायचे. ऑल पॉइंट्स क्लिअर समीक्षा शेलार म्हणताय. आणि सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. तर आता केमिस्ट्रीचं लेक्चर संपल्यानंतर जे टाइम टेबलमध्ये नव्हतं टाकलं, पण केमिस्ट्रीचं लेक्चर संपल्यानंतर 5 मिनिटात आता सुतवणे सरांचं बायोलॉजीचं लेक्चर असणार आहे. कोणाला काही डाऊट नाही, सर्वांनी यस टाईप केलंय. त्यामुळे आजचं लेक्चर आपण थांबूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्या अमाइन चॅप्टरचे MCQ घेऊ. क्लिअर? चला, थँक्यू.